श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते। यंदा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे। प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो। पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते। पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही। श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी कुटुंबातील सुख, शांती, समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आवर्जून पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची पूजा, सेवा आणि त्यांच्या नावाने दान हे करायचं आहे। आणि म्हणूनच पितृपक्षात जर आपल्याला घरामध्ये या गोष्टी दिसल्या तर समजून जा पितर जवळपास आहेत। या संकेताकडे तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करायचे। हे संकेत दिसतात समजून जा की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका। पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतो। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात। समस्या म्हणजे काय? तर समस्या म्हणजे घरामध्ये वारंवार आजारपण येतं, अचानक पैशाची टंचाई निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहत नाही, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, कलह होतो, आपल्या मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांकरता सेवा, दान, धर्म हे करायचं आहे। असं म्हटलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा, कोणते दान हे करत आहेत। पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला सूर्यदेवाला अर्घ हा अर्पण करायचा आहे। आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आणि सूर्याला अर्घ देताना ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत करत जल हे अर्पण करायचं आहे। हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळते। तसेच आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्या घरामध्ये हांडा, कळशी जे पण आपण पाणी भरतो ते कधीही रिकामी ठेवायचं नाही, ते भरून ठेवायचं असतं। कारण जिथे आपल्या घरामध्ये पाण्याचा साठा असतो तिथे आपल्या पितरांचा वास असतो आणि जर आपण पितृपक्षामध्ये तिथे पाणी भरून ठेवलं तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात। तर ह्या काही सेवा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून दररोज पितृपक्षामध्ये करायच्यात। आता जाणून घेऊया ते कोणते संकेत आहेत जे आपल्याला पितृपक्षामध्ये मिळाले, त्याचा अर्थ होतो की आपले पित्र आपल्यावर प्रसन्न आहेत।
सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे जर अचानक तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या दिसायला लागले, एरवी तुमच्या घरामध्ये मुंग्या येत नाहीत, पण अचानक तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या भरपूर प्रमाणामध्ये आलेल्या आहेत, तर त्यांना तुम्ही घालवून लावायचं नाही आहे की त्यांच्यावर स्प्रे मारायचा नाही आहे की खडू लावायचा नाही आहे जेणेकरून ते आपल्या घरातनं निघून जातील, असं करायचं नाही आहे. उलट तुम्हाला त्यांना साखरमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिश्रित करून त्यांना हे पीठ जे आहे ते खायला द्यायचं आहे. हे मुंग्यांना दान दिल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची सुगंधित अगरबत्ती किंवा धूपदीप काही लावलेलं नाही आहे, तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये अचानक सुगंध पसरला तर समजून जा तुमचे पित्र हे तुमच्या अवतीभोवतीच आहेत. त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्ही तुमचं घर आवरत असतील आणि अचानक तुमच्या पूर्वजांच्या काही वस्तू तुम्हाला सापडल्या, म्हणजे त्यांच्या जुन्या फोटो किंवा त्यांच्या वापरण्यात असणाऱ्या जुन्या वस्तू अचानक तुम्हाला दिसल्या, तर समजून जा तुमचे पित्र हे जे आहेत ते तुमच्या अवतीभोवती आहेत. त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळामध्ये एरवी तुमच्या अवतीभोवती कधीही कावळा नसेल, पण अचानक तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कावळा आला आणि अन्न टिपून गेला, तर हे सुद्धा तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न असल्याचे आणि तुमच्या अवतीभोवती असण्याचं लक्षण मानलं जातं. त्याचबरोबर अचानक तुम्हाला काळे कुत्रे दिसले तर ते सुद्धा तुमचे पित्र तुमच्या अवतीभोवती असण्याचं लक्षण मानलं जातं. काळा कुत्रा हा पित्रांचे संदेशवाहक मानले जाते आणि म्हणूनच पितृपक्षाच्या काळामध्ये काळा कुत्रा दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता जर तुम्हाला अशा काळामध्ये तुमच्या अवतीभोवती काळा कुत्रा दिसला तर आवर्जून त्याला तुम्हाला पोळीही खायला द्यायची. पोळीवर थोडंसं मोहरीचं तेल लावा, त्याचबरोबर एक छोटासा गुळाचा खडा किंवा साखर लावून अशी ही गोड पोळी तुम्हाला त्या काळ्या कुत्र्याला खायला द्यायची. ही पोळी खायला दिल्यामुळे सुद्धा आपले पित्र हे तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक तुम्हाला तुमच्या घराच्या अवतीभोवती पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं तर हे सुद्धा तुमचे पूर्वज तुमच्या अवतीभोवती असल्याचं लक्षण मानलं जातं. तर तुम्हाला ह्या पिंपळाच्या वृक्षाला जे आहे पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज जल हे अर्पण करायचं. त्या जलामध्ये आवर्जून तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला कावळा एखादा कोरडा पेंडा जो असतो तो घेऊन जाताना दिसला चोचेमध्ये तर हे सुद्धा धनलाभाचं लक्षण मानलं जातं. त्याचबरोबर जर तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घराच्या छतावर कावळा येऊन बसणं हे सुद्धा आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न आहेत आणि फारच लवकर आपला भाग्योदय होणार आहे ह्याचं लक्षणसुद्धा मानलं जातं. कारण कावळा हा जो आहे ते आपल्या पितरांचं स्वरूप मानलं जातं. त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आवर्जून कावळ्याला घास हा ठेवायचा आहे, आपल्याला दही भात, त्याचबरोबर त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि एक ग्लासमध्ये पाणी ठेवायचं आहे, त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर ठेवायची आहे. असं गोड पाणी आणि दही भात जे आहे ते आपल्या बाल्कनीमध्ये की आपल्या घराच्या छतवर आपल्याला दररोज कावळ्याकरता ठेवायचं आहे. ही कावळ्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला कावळा गाईच्या पाठीवर चोच चोळताना दिसला तर समजून जायचं आहे फारच लवकर तुमचा भाग्योदय हा होणार आहे. पण या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही आपल्याला कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रास हा द्यायचा नाही आहे. जर कळत नकळत आपल्याकडनं ही चूक घडली तर आपले पित्र आपल्या रुष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. गोरगरिबांना तुम्ही दान करा. हे दान केल्यामुळे सुद्धा आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये जर आपले पित्र आपल्या स्वप्नात आले, एरवी कधीही येत नाही पण ह्या काळामध्ये जर आपल्या स्वप्नात आले तर समजून जा की तुमचे पित्र हे तुमच्या अवतीभोवती आहेत आणि फारच लवकर तुमचा भाग्योदय हा होणार आहे. तर ह्या काही संकेत आहेत, ह्या काही लक्षणं आहेत जी जर तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसली तर निश्चितच तुमचं रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय हा होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.